हॅलो फ्रेंड, आज प्रॉब्लेम नंबर 5 आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला मी आधीच सेंड केलेला आहे, तर कृपया तुम्ही तो प्रॉब्लेम तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेला आहेच, तो फक्त तुम्ही समोर ठेवा आणि मग हे लेक्चर अटेंड करा. म्हणजे तुम्हाला हे लेक्चर आणि त्या लेक्चरचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम व्यवस्थित समजेल. या लेक्चरमध्ये आपण त्या ट्रायल बॅलन्सचे इफेक्ट समजून घेणार आहोत आणि त्या प्रॉब्लेमच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट आपल्याला समजून घ्यायच्या आहे आणि बाकी प्रॉब्लेम तुम्हालाच सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, तर प्रॉब्लेम प्लीज समोर ठेवा आणि मग आपण हे लेक्चर स्टार्ट करू. आता ट्रायल बॅलन्स बघा. ट्रायल बॅलन्स जो दिलाय त्या ट्रायल बॅलन्स मध्ये दोन कॉलम दिलेले आपल्याला. एक कॉलम डेबिट बॅलन्सचा दिलाय आणि दुसरा कॉलम क्रेडिट बॅलन्सचा दिलाय. डेबिट बॅलन्स जो आहे तो आपण एकदा सॉर्ट आउट करूया. तिथे पहिलं जे अकाउंट दिलंय ते आहे ओपनिंग स्टॉक 20,000. तर याचा इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, टीडी. पुढचा अकाउंट आहे परचेस 30,000 रुपये. परचेस सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला. डेटर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. सॅलरी प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या ॲसेटला. फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. तिचा इफेक्ट आपण नंतर बघूया. पहिलं ॲडव्हर्टाइजमेंट कुठे जाईल, तर ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. बिल रिसिवेबल बॅलन्स शीटच्या ॲसेटला. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ड्रॉइंग संजय आणि सुधीर हे दोन पार्टनर आहेत. ड्रॉइंग कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या ॲसेटला. रेंट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. पॉवर अँड फ्युएल ट्रेडिंगच्या डेबिटला. तर या पद्धतीने डेबिट साइड आपली सॉर्ट आउट झालेली आहे. आता क्रेडिट साइड आपण सॉर्ट आउट करूया. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन करून आपण लिहिणार. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सन्ड्री क्रेडिटर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बिल्स पेबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. इनडायरेक्ट इन्कम असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाईल डिस्काउंट. शेवटचा आहे आउटस्टँडिंग रेंट. हे आउटस्टँडिंग रेंट आहे, इट इज आउटस्टँडिंग. सो याचा जो इफेक्ट जाणार आहे तो डायरेक्टली बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. ही ॲडजस्टमेंट नाही आहे. जर ही ॲडजस्टमेंट असती तर आपण याचे दोन इफेक्ट दिले असते. आउटस्टँडिंग रेंटचा इफेक्ट डायरेक्टली बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हा ट्रायल बॅलन्स सॉर्ट आउट करून घेतला. त्याचे इफेक्ट कुठे कुठे जातात ते आपण शोधलेलं आहे. आता मेन जो पार्ट आहे तो म्हणजे ॲडजस्टमेंट. तर आपण 1 बाय 1 ॲडजस्टमेंट समजून घेऊया. तुम्ही वहीतली पहिली ॲडजस्टमेंट बघा. तर आपल्याला पहिली जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती ॲडजस्टमेंट आहे नंबर 1. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2010 was at ₹35,000. काय ॲडजस्टमेंट आहे? क्लोजिंग स्टॉकची. कसली ॲडजस्टमेंट आहे?
क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे. मग आता मला सांगा क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट कुठे जाईल? येस करेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला. एकदम बरोबर. आता ऍडजस्टमेंट नंबर 2, राईट ऑफ ₹2000 फॉर फर्दर बॅड डेट अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन डेटर. म्हणजे ही ऍडजस्टमेंट आपल्याला बॅड डेटरची दिलेली आहे. ओके, मग आता ही ऍडजस्टमेंट सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? पहिलं तर जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला RDDचा जो पूर्ण फॉर्मॅट आहे तो पूर्ण फॉर्मॅट एकदा लिहून टाकायचा पहिलं. ठीक आहे, तर मी इथे वर्किंग नोट मध्ये आपण लिहूया ऍडजस्टमेंट नंबर 2. आपण प्रॉफिट अँड लॉसला कसं लिहिणार आहोत? तर टू RBDD अकाउंट, त्यानंतर लिहितो आपण बॅड डेट, त्यात प्लस करतो फर्दर बॅड डेट, परत प्लस करतो न्यू रिझर्व आणि त्यानंतर लेस करतो ओल्ड रिझर्व. हा आपला बॅड डेटरचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. ओके, तर हा आता तुमचा पाठ झालेलाच आहे. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला? तर याच्यामध्ये किमती टाकायच्या. ठीक आहे, तर बघा हा जो बॅड डेट आहे हा बॅड डेट आपल्याला कुठे मिळणार आहे? ट्रायल बॅलन्स मध्ये. ठीक आहे, मग बघा ट्रायल बॅलन्स मध्ये बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला बॅड डेट ची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही चेक करा. येस, मिळाली का? कोणाला मिळाली आहे का बॅड डेट? बॅड डेट दिलेला नाही. मग डॅश दिलेला नाही ना, मग डॅश. मग दिलेला नाही मग काय करायचं? मग सगळं आबाळ आपल्याच डोक्यावरती जमा, मग तो धो धो पाऊस असं करायचं नाही. जी गोष्ट दिलेलीच नाही ती लिहायची नाही, जी दिली तीच फक्त तिथे लिहायची. ओके, त्यानंतर बघा पुढचं काय आहे? फर्दर बॅड डेट. कुठे असतो हा फर्दर बॅड डेट? हा असतो ऍडजस्टमेंट मध्ये. ठीक आहे, मग बघा ऍडजस्टमेंट मध्ये वहीत बघा, वहीत काय दिलंय? तर राईट ऑफ ₹2000 फॉर फर्दर बॅड डेट. म्हणजे आपल्याला फर्दर बॅड डेटची व्हॅल्यू दिलेली आहे ₹2000. म्हणजे दिली ती व्हॅल्यू आपण इथे लिहिणार. दॅट्स इट. ओके, आता पुढे काय आहे? न्यू रिझर्व. न्यू रिझर्व कुठे? हा सुद्धा मिळतो आपल्याला ऍडजस्टमेंट मध्येच. बघा मग वही बघा, वही काय दिलंय? मेंटेन RDD ॲट 5% ऑन डेटर. म्हणजे डेटर वरती 5% आपल्याला RDD कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? तर इथली व्हॅल्यू आधी बॅलन्स शीटच्या डेटर मध्ये कॅल्क्युलेट करावी लागेल आणि मग लिहावी लागेल. ठीक आहे, तर मी बॅलन्स शीटचा इफेक्ट इकडे लिहितो. बॅलन्स शीटला आपण लिहिणार सन्ड्री डेटर आणि सन्ड्री डेटर असं लिहिणार. त्यानंतर फर्दर बॅड डेटर जर दिलेला असेल तर तो फर्दर बॅड डेट काय करणार? लेस करणार. लेस फर्दर बॅड डेट आणि मग लेस करणार न्यू रिझर्व. हा सन्ड्री डेटर मध्ये बॅड डेटचा इफेक्ट असतो. जर बिल डिसऑनर आलं तर आपण ते काय करतो? ऍड करतो, जसं आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलेलं आहे. आता इथे आपल्याला जे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्या ऍडजस्टमेंट मध्ये कुठेही बिल रिसिवेबल डिसऑनर असा इफेक्ट नाहीये, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट इथे येणार नाही. मग आपली ही साधी प्लेन सन्ड्री डेटरची ऍडजस्टमेंट या पद्धतीने आपण लिहिणार आहोत. आता बघा सन्ड्री डेटर किती दिलाय? तर तो बघण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? ट्रायल बॅलन्स मध्ये जावं लागेल. बघा मग ट्रायल बॅलन्स मध्ये
किती आहे सन्ड्री डेटर किंवा फक्त डेटर, तर तो दिलेला आहे 12,000. सन्ड्री डेटर किती आहे 12,000. मग मी इथे लिहितो आहे 12,000. फर्दर बॅड डेटर किती आहे 2,000. फर्दर बॅड डेटर दिलेला आहे 2,000. आता या दोघांची करायची आहे वजाबाकी. 12,000 मधनं 2,000 रुपये गेले, उरले 14,000. बरोबर का नाही, किती किती 10,000. करेक्ट. 10,000 उरले 10,000. आता या 10,000 वरती आपल्याला न्यू रिझर्व कॅल्क्युलेट करायचा आहे 5%. बरोबर, 5% न्यू रिझर्व कॅल्क्युलेट करायचा आहे. मग डेटरची व्हॅल्यू किती आली 10,000. मग या 10,000 वरती वर्किंग नोट मध्ये लिहिताना कसं लिहायचंय, तर वर्किंग नोट मध्ये लिहिणार तुम्ही वर्किंग नोट. वर्किंग नोट सुद्धा आपली चांगली असावी, त्याच्यावरनं पण आपले मार्क्स वाढतात. तर न्यू रिझर्व येताना न्यू रिझर्व इज इक्वल टू 12,000 डेटर मायनस 2,000 फर्दर बॅड डेटर मायनस न करता असंच ठेवूया. हे आले 10,000 आणि याला मल्टिप्लाय बाय करायचा आहे आपल्याला 5%. 0 0 गेट कॅन्सल, उरले 100 इंटू 5 दॅट इज इक्वल टू 500. किती उत्तर आलं 500 रुपये. तर न्यू रिझर्व मिळालेला आहे 500 रुपये. आता हा न्यू रिझर्व आपण लेस करणार आहोत आणि त्याची फायनल व्हॅल्यू लिहिणार आहोत आउटरला 9,500. 10,000 मधनं 500 रुपये गेले 9,500 रुपये. ओके, तर हा जो इफेक्ट आहे हा आपला इफेक्ट येणार आहे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कुठे येणार आहे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. आणि आता आपल्याला न्यू रिझर्व मिळाला 500 रुपीज. मग तो इथे लिहूया. न्यू रिझर्व किती आलं, यांची प्लस होणार आहे, बेरीज होणार आहे 2,500. ओल्ड रिझर्व दिलाय का ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला, बघा जरा नोटबुक मध्ये दिलाय का, नाही दिला. नाही दिला मग डॅश. आणि यांचं फायनल व्हॅल्युएशन करायचं आहे 2,500 मायनस 0 2,500. किती उत्तर आलं 2,500 रुपये. बरोबर, म्हणजे आता हा इफेक्ट आपला मी इथे जसा लिहिला आहे असाच आपल्याला प्रॉफिट आणि लॉसच्या द्यायचा आहे डेबिटला. आणि हा जो इफेक्ट इथे लिहिला आहे हा इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कळली का ऍडजस्टमेंट? ठीक आहे. फक्त काय केलंय फॉर्मॅट मध्ये किमती टाकल्या आणि एकच किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते न्यू रिझर्वची. तर ती न्यू रिझर्वची किंमत करण्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट मध्ये यावं लागतं. इज दॅट क्लिअर? ओके, बघा आता ही ऍडजस्टमेंट झाल्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट काय बघा. तिसरी ऍडजस्टमेंट आहे डिप्रेशिएट लँड अँड बिल्डिंग at 5% and machinery at 10%. ऍडजस्टमेंट आहे डिप्रेसिएशनची. ऍडजस्टमेंट नंबर 3. तर डिप्रेसिएशन आहे. डिप्रेसिएशनची ऍडजस्टमेंट आली का पहिलं काम काय करायचं वर्किंग नोट मध्ये द्यायचं. ठीक आहे. आता वर्किंग नोट मध्ये कसं लिहिणार, आपण काही लिहितो कुठलेही झिरो कुठेही कॅन्सल करतो. ती वर्किंग नोट कोणत्या ऍडजस्टमेंटची हे कळत नाही आपल्याला. तर वर्किंग नोट लिहिताना सुद्धा ती वर्किंग नोट कुठल्या ऍडजस्टमेंटची त्याचा पॉइंट इथे आला पाहिजे आणि ती वर्किंग नोट कसली आहे तर डिप्रेसिएशनची असं लिहा तिथे. ठीक आहे. ही एक चांगली सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. तर डिप्रिसिएशन दिलं. आता कशावर डिप्रिसिएशन काढायचंय तर ऍडजस्टमेंट मध्ये दिले आपल्याला लँड अँड बिल्डिंग ऍट 5%. सो मी इथे लिहितोय डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग वरती डिप्रिसिएशन इज इक्वल टू. आता लँड अँड बिल्डिंग
बिल्डिंग वरती डिप्रिशिएशन काढायचं तर तुम्हाला लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू माहित पाहिजे. कुठे असते लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू? ऍडजस्टमेंट मध्ये. मग कुठे असते? ट्रायल बॅलन्स मध्ये. बघा मग ट्रायल बॅलन्स मध्ये किती आहे सांगा तर. किती आहे बघा बघा. किती आहे? 30,000. 30,000 ही आहे ट्रायल बॅलन्स मधली लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू. आता याच्यावर किती टक्के डिप्रिसिएशन काढायचं आपल्याला? तर 5%. मग मी याला मल्टिप्लाय बाय 5%. ओके. 0 0 0 0 गेट कॅन्सल. उरले किती? 300 गुणिले हे 5. 5 0 0 5 0 0. 5 त्रिक येतो ना 5चा पाडा. 5 त्रिक नाही येत. मग तीनाचा येत नाही. येतो म्हणा. 3 5 15. 3 5 15. किंवा ज्याला 5चा येतो त्यांच्यासाठी 5 त्रिक 15. जमलं पाहिजे. 5 त्रिक 15 म्हणजे लँड अँड बिल्डिंग वरती डिप्रिसिएशन किती आलं? 5% 1500 रुपये. किती डिप्रिसिएशन आलंय? 1500 रुपये. आता असंच दुसरं दिलंय मशिनरी वरती. मग परत लिहिणार आपण वर्किंग नोट मध्ये दुसरी मशिनरी, दुसरी ऍसेट मशिनरी. किती मशिनरीची व्हॅल्यू बघा. जा ट्रायल बॅलन्स मध्ये. ट्रायल बॅलन्स मध्ये चेक करा मशिनरीची व्हॅल्यू किती आहे. आता काय म्हणतील सर इथं मशिनरी दिले आणि ट्रायल बॅलन्स मध्ये तर प्लांट अँड मशिनरी दिले. मग दोघंही एकच आहे. दोघं पण काय आहे? एकच आहे. ठीक आहे. तर मग प्लांट अँड मशिनरी किंवा मशिनरी दोघं एकच आहे. काय व्हॅल्यू बघा. 25,000. किती आहे? 25,000. आणि या 25,000 वरती किती टक्के डिप्रिसिएशन आहे? 10%. ऍडजस्टमेंट मध्ये बघा किती टक्के? 10%. बघा मग हा 0 गेले उडाले. हा 0 उडाला. मग काय काय राहिले शिल्लक? 2500 आणि हे 1. 2500 आणि 1. करा मग गुणाकार. एकाचा पाडा येतो. कोणाला येत नाही? येतो ना. बरोबर. 1 0 0 1 0 0 5 1 5. नाही मग 1 गुणिले 5. 5 1 5. 2 1 2. किती आलं उत्तर? 2500. 25,000च्या मशिनरीवरती 10% डिप्रिसिएशन चार्ज झालेलं आहे 2500 रुपये. बरोबर. मग आता या डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉसला आणि बॅलन्स शीटला लिहिणार कशी? ठीक आहे. तर बघा प्रॉफिट आणि लॉसला लिहिणार आपण टू डिप्रिसिएशन. टू डिप्रिसिएशन कोणाकोणावरती? तर पहिलं डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंगचं आणि दुसरं डिप्रिसिएशन मशिनरीचं किंवा प्लांट अँड मशिनरीचं. लँड अँड बिल्डिंगचं डिप्रिसिएशन आलं 1500 रुपये आणि मशिनरीवरती डिप्रिसिएशन आलं 2500 रुपये. दोघांची करायची बेरीज. 0 0 5 5 10 2 3 4 4,000 रुपये. टोटल किती आली? 4,000 रुपये. म्हणजे आउटरला लिहिणार आपण 4,000 रुपये. तर हा इफेक्ट तुमचा जाणार आहे प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. आणि ऍसेटला कसं लिहिणार? दुसरा इफेक्ट ऍसेटला. ऍसेटला पहिलं लिहिणार लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. किती लँड अँड बिल्डिंग? तर इथे इनर कॉलम मध्ये लिहिणार 30,000 लेस डिप्रिसिएशन. लेस
डिप्रिसिएशन किती आलं होतं 1500 रुपये. 1500 रुपये लेस करा. 0 0 10 तून 5 गेले 5, एक दिला, 10 तून 2 गेले 8, 28,500. आणि तसंच मशिनरीचं पण लिहिणार. प्लांट अँड मशिनरी आहे ते, प्लांट अँड मशिनरी, त्यावरती लेस होणार आहे डिप्रिसिएशन. प्लांट अँड मशिनरी होतं 25,000, त्यातनं डिप्रिसिएशन गेलं 25,000, लेस करा. 0 0 5, 3 आले, 5तून 3 गेले 2 आणि 2, 22,500. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट नंबर 3 चा इफेक्ट द्यायचा आहे. पहिलं वर्किंग नोट मध्ये हे कॅल्क्युलेशन करायचं. हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉसला त्याचा पहिला इफेक्ट या पद्धतीने जाईल, तर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला या पद्धतीने लिहायचा आहे. इज दॅट क्लिअर? ओके, ठीक. आता जाऊया ऍडजस्टमेंट नंबर 4 कडे. ऍडजस्टमेंट नंबर 4. बघा वहीमध्ये काय ऍडजस्टमेंट येते. काय दिलंय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वर वेजेस ₹2,000 अँड सॅलरी ₹1,000. म्हणजे हे ऍडजस्टमेंट वेजेस बरोबर आहे आणि सॅलरी बरोबर आहे. ठीक आहे. मग आउटस्टँडिंगचा इफेक्ट कसा देणार? तर आउटस्टँडिंग काय करत असतो आपण, नेहमी लक्षात ठेवा, आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आली का ती ज्या सोबत दिली, ज्या अकाउंट सोबत दिली त्याच्यामध्ये जाऊन ती मिळवायची, प्लस करायची. ओके. आता इथे काय दिलंय? तर इथे दिलंय वेजेस, म्हणजे हे आउटस्टँडिंग वेजेस काय करायचं, वेजेस मध्ये जाऊन प्लस करायचं. दुसरं दिलंय आउटस्टँडिंग सॅलरी, काय करणार, सॅलरी मध्ये जाणार आणि सॅलरी मध्ये हे आउटस्टँडिंग सॅलरी ऍड करणार. ओके. दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंग ही लायबिलिटी असते, म्हणून आउटस्टँडिंग वेजेस 2,000 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 कुठे लिहिणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. क्लिअर? ऍडजस्टमेंट नंबर 4 पहिला इफेक्ट कुठे लिहिणार, वेजेस मध्ये आउटस्टँडिंग वेजेस ऍड करणार, सॅलरी मध्ये आउटस्टँडिंग सॅलरी ऍड करणार आणि आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग सॅलरी कुठे लिहिणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. क्लिअर का एकदम? ओके. आता पाचवी ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंट नंबर 5. काय बघा, क्रेडिट परचेस अमाउंटेड टू ₹4,000 were not recorded in the books of account. काय म्हटलं बघा, क्रेडिट परचेस ₹4,000, 4,000 रुपयाचं परचेस आहे आणि हे परचेस रेकॉर्ड केलेलं नाही. ठीक आहे. हे जे परचेस आहे 4,000 रुपयाचं, हे 4,000 रुपयाचं परचेस बुक्स ऑफ अकाउंट मध्ये लिहिलेलंच नाहीये. बघा, म्हणजे काय झालंय, तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलाय, ट्रायल बॅलन्स मध्ये परचेस अकाउंट दिले, बरोबर, परचेस अकाउंट 30,000 रुपयाचं परचेस दिले, बरोबर. परचेस अकाउंट काय शो करतं, बिझनेस मध्ये जितकं काही गुड्स परचेस झाले असतील, जेवढं परचेस झालं असेल गुड्स, ते गुड्स तिथं आपल्याला एकत्रितपणे आपण दाखवत असतो. त्या 30,000च्या गुड्स मध्ये हे 4,000 रुपयाचे गुड्स लिहायचंच राहून गेलं. म्हणजे चालू वर्षाचं जे टोटल परचेस होतं ते टोटल किती होतं, ते 30,000 आणि हे 4,000, असं टोटल
34,000चं परचेस होतं, पण हे 4,000चं परचेस लिहिलंच नाही, त्याच्यामुळे ते तिथे दिसते आपल्याला 30,000 रुपये. ठीक आहे. मग आता जर हे परचेस लिहिलं नाही तर काय करावं लागेल, लिहावं लागेल. अरे आहे का काही, काहीच नाही, मग लिहा. कसं लिहिणार, तर ह्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट ट्रेडिंगच्या डेबिटला, याचा इफेक्ट ट्रेडिंगच्या डेबिटला कसा लिहिणार, परचेस अकाउंटमध्ये, परचेस अकाउंटमध्ये ऍड करायचा, ऍड करणे, परचेस अकाउंटमध्ये ऍड करणे. कसा ऍड करायचा, लिहिताना कसं लिहिणार, तर तुम्ही असं लिहिलेलं असेल टू परचेस, परचेस ट्रेडिंगला आपण असं लिहिणार टू परचेस, हे लिहिताना प्लस आणि त्याला नाव द्यायचं क्रेडिट परचेस नाही, हे लिहिलेलं नाही म्हणून अनरेकॉर्डेड, अनरेकॉर्डेड परचेस हे नाव त्याला आलं पाहिजे. परचेस आहे 30,000चं आणि अनरेकॉर्डेड परचेस आहे 4,000चं, म्हणजे टोटल परचेस होईल 34,000चं. तर असा हा इफेक्ट इथे ट्रेडिंगच्या डेबिटला आला पाहिजे. ओके. मग आता मला सांगा याचा दुसरा इफेक्ट कसा देणार, जर परचेसची व्हॅल्यू वाढत असेल, तुम्ही परचेस काय केले, क्रेडिट वरती परचेस केले म्हणजे उधारीवरती, मग ज्याच्याकडनं उधारी परचेस करून आणलं त्याची उधारी सुद्धा काय झाली, वाढली. आणि ज्याच्याकडनं परचेस करतो त्याला काय म्हणतो आपण, डेटर का क्रेडिटर, डेटर, डेटर म्हणजे कोण, गिराईक, ज्याच्याकडून विकत आणायचं तेच गिराईक, पहिली गोष्ट. मग ज्याच्याकडनं परचेस केलं तो कोण, क्रेडिटर. कोण असतो, क्रेडिटर. म्हणजे याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो कुठे जाणार आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कसं लिहिणार, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला क्रेडिटर असतो आपल्याकडे, त्या क्रेडिटर मध्ये सुद्धा काय करायचं, हे ऍड करायचं प्लस अनरेकॉर्डेड, अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड परचेस. बघा क्रेडिटर किती आहे, किती क्रेडिटर, सन्ड्री क्रेडिटर दिला बघा 21,000 रुपये, किती आहे तो 21,000, आणि हे अनरेकॉर्डेड आहे 4,000, म्हणजे टोटल उधारी किती झाली 25,000. हे दाखवतं टोटल उधारी आणि हे दाखवतं टोटल किती उधार परचेस केलं गुड्स, ते एकूण गुड्स किती रुपयाचे उधार केले ते, आणि हे टोटल देय बाकी असलेली उधारी 25,000. ठीक आहे. तर या पद्धतीने या पाचव्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आपल्याला पास करायचे आहेत. क्लिअर का, ओके. आता पुढची ऍडजस्टमेंट काय आहे बघा, पुढची ऍडजस्टमेंट दिली आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ऍट 5%. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेलं आहे. ऍडजस्टमेंट नंबर 6, वर्किंग नोट मध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट 5%. ठीक आहे. बघा मग पहिला पार्टनर कोण आहे, नंतर दुसरा पार्टनर कोण आहे, आणि त्यांचं कॅपिटल किती दिलं आहे हेही चेक करा. पहिला पार्टनर आहे संजय, तर मग लिहिताना कसं लिहायचं वर्किंग नोट मध्ये, इंटरेस्ट, इंटरेस्ट ऑन संजय's कॅपिटल, इंटरेस्ट ऑन संजय's कॅपिटल इज इक्वल टू, कसं काढणार, तर संजयचा कॅपिटल बॅलन्स किती आहे, संजयचा कॅपिटल बॅलन्स 40,000 इंटू किती परसेंट, 5%, 5 डिवाइडेड बाय 100, 0 0 0 0 गेले, उरले किती
400 गुणिले 5, 5 0 0 5 0 0 5 चोक. आता पाताचा पाडाच येत नाही, मग 4चा म्हणा. 4 पंच तो पण येत नाही, बसा. 5 चोक 20, 5 चोक 20. किती उत्तर आलं? तर संजयचा कॅपिटलवरचा इंटरेस्ट आला 2000 रुपये. किती आला आहे? 2000 रुपये. ठीक आहे. आता अशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टनरचा, दुसरा पार्टनर आहे सुधीर. सो इंटरेस्ट ऑन Sudhir's capital is equal to, किती सुधीरचं कॅपिटल? 30,000. किती टक्के? 5%. बघा 0 0 गेले, उरले 300 गुणिले 5, 5 0 0 5 0 0 5 त्रिक किती? 12 18. मग 15. किती आला? सुधीरचं कॅपिटलवरचा इंटरेस्ट 1500 रुपये आला. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण वर्किंग नोटमध्ये हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यावर आता याचे इफेक्ट द्यायचे. तर याचा पहिला जो इफेक्ट जाईल ना, पहिला इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कसं लिहिणार? तर टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि त्या कॅपिटलची नावं लिहा. संजय आणि सुधीर. संजय आणि सुधीर. ठीक आहे. संजयचं किती इंटरेस्ट आला? 2000. मग संजयच्या समोर 2000. सुधीरचा इंटरेस्ट आला 1500 रुपये. सुधीर नावाच्या पुढे 1500 रुपये. आणि या दोघांची बेरीज करून ती बेरीज आउटरच्या कॉलम मध्ये लिहायची. ठीक आहे. बघा बरं कसं चांगलं वाटतं ना. ठीक आहे. नाही तर आपण काय करतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 2 आणि 3 3500 रुपये, डायरेक्ट इथे 3500 रुपये. अहो कोणाची किती इंटरेस्ट आला त्यांचं शेअरिंग तर करा, बरोबर की नाही? तर कळलं ना, या पार्टनरला इतकं भेटतंय, त्या पार्टनरला तितकं भेटतंय. आपण हे करायचं विसरून जातो, डायरेक्ट सगळं एकत्र गोळा करायचं घे नाही. तर हे त्या पार्टनरमध्ये व्यवस्थित लिहायचं. ओके. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, कॅपिटल अकाउंटच्या कुठे? क्रेडिटला. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला कसा? बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तुमच्याकडे इकडे संजय अकाउंट आणि सुधीर अकाउंट असणारच आहे. तर इथे 2000 आणि इकडे 1500 रुपये असं तुम्ही कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. ओके. तर अशा पद्धतीने या 6व्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट द्यायचा आहे. क्लिअर एकदम? ठीक आहे. तर बघा आपण या प्रॉब्लेमसाठी ज्या 6 ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या आहेत त्या 6 ऍडजस्टमेंट आपण इथे समजून घेतलेल्या आहेत. तर आता तुमचं काम स्टार्ट होत आहे. तुम्ही हा प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवायचा आणि सोडवल्यानंतर याचे पिक्स परत मला नेहमीसारखेच पाठवायचे आहेत. ठीक आहे. तर या प्रॉब्लेमचं नेट प्रॉफिट येणार आहे. या प्रॉब्लेमचे जे आन्सर आहेत, तर या प्रॉब्लेमचा आन्सर आहे नेट प्रॉफिट येईल 10,000. नेट प्रॉफिट 10,000 येणार आहे. ते त्या रेशोमध्ये डिवाइड करून लिहायचं. त्यानंतर या प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट जे आहे, हे बॅलन्स शीट
टॅली होईल 1,28,000 ला, 1,28,000 हे बॅलन्स शीट टॅली होईल. ठीक आहे, आता सगळं रेडी आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित वहीमध्ये लिहा आणि त्याचे पिक्स पाठवा. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण असाच एक प्रॉब्लेम घेऊया आणि तो परत एक्सप्लेन करून समजून घेऊया.